दिवाळीच्या निमित्तानं मुंबईतील दादर मार्केटमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असं बघायला मिळालं। या बाजारपेठांमध्ये पणत्या, आकाश कंदील आणि सजावटीचं सामान खरेदी करण्याकरता नागरिकांची प्रचंड प्रमाणावर लगबग बघायला मिळाली। दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी लांबच लांब रांग लावलेली होती। मुंबईसह आसपासच्या उपनगरातील नागरिकांच्या गर्दीमुळे बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे। आणि याच सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। बघूयात। दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतो आणि अशातच मुंबईमध्ये सुद्धा दिवाळीच्या खरेदीची लगबग पाहायला मिळते आणि मुंबईतल्या सगळ्यात प्रसिद्ध अशा दादरच्या बाजारपेठेमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केलेली पाहायला मिळते। मी सध्या दादरच्या याच बाजारपेठेमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर दिवाळीच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी जी आहे ती ग्राहकांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत दिवाळी सण आल्यावर नवीन कपडे असतील, त्याचबरोबर सगळ्या नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कापड बाजार आहे, त्यामुळे नागरिक हे दादरच्या या बाजारपेठेत येत असतात। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर घराची सजावट करण्यासाठी फुलं ही सुद्धा या ठिकाणी खरेदीसाठी, तोरण आहेत खरेदीसाठी, हे सगळं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची इथे लगबग आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आकाश कंदील जे आहेत ते सुद्धा आपल्याला या बाजारपेठेत पाहायला मिळतात आणि विद्युत रोषणाई करण्यासाठी विद्युत माळा सुद्धा इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने आज दादरच्या या बाजारपेठेमध्ये आपल्याला गर्दी ही पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर एक नजर समोर टाकली तर ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अगदी चालायला जागा नाहीये अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या संख्येने खरेदीसाठी जे आहेत ते विविध कानाकोपऱ्यातून नागरिक जे आहेत ते या दादरच्या बाजारपेठेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, दादर, मुंबई।